नमस्कार मंडळी. आज आपण रिव्ह्यू करणार आहोत एक हटके वेगळी अनोखी अशी फिल्म रिलीज झाली होती 8 ऑगस्ट 2025 रोजी आणि आता मी तुम्हाला त्या चित्रपटाचं नाव सांगितलं की तुम्ही देखील पेचात पडाल. मूवीचं नाव आहे बकासूर रेस्टॉरंट. वाटतं ना वेगळं काहीतरी? सेम थिंग मला पण असंच झालं. मूवी जेव्हा नाव ऐकलं आणि जेव्हा मला दिसली, मला वाटलं ह्या टॉपिक वरती कोण चित्रपट बनवते आणि बनवलं तर आपण कशाला बघायचं. बट आय मस्ट से आय वॉज कम्प्लिटली रॉंग. मूवीच्या प्लॉट बद्दल पहिल्यांदा मला सांगायचं आहे. सो बेसिकली इट इज अ हॉरर ड्रामा कॉमेडी फिल्म आणि बेसिकली मी ही फिल्म त्यांना रेकमेंड करेन ज्या लोकांना खरंच हॉरर बघण्यापासून भीती वाटते आणि म्हणतात नाही बाबा छे 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 हॉरर मला काही जमत नाही, मी थिएटरमध्ये जाऊ शकत नाही, मला झेपत नाही. तर हे कसं आहे, जस्ट हॉररला टच अँड गो. सो तुम्हाला हॉरर जाणवेल देखील, पण तुम्ही डोळे बंद करायला लागले की पटकन हा इट्स ओके असं होत जाईल. त्यामुळे इट्स काइंड ऑफ अ बेसिक एक्सरसाइज फॉर पीपल ज्या लोकांना हॉरर पासून थोडंसं लांब राहायचं असतं. बघितलं की तुम्हाला नक्कीच हॉररची भीती थोडीशी कमी व्हायला मदत होईल. सो मूवीचा प्लॉट बद्दल पहिल्यांदा डिस्कस करूयात. मूवीच्या प्लॉटमध्ये आपल्याला बघायला मिळतात 4 महत्वाचे कॅरेक्टर्स. देर आर 4 फ्रेंड्स. त्याच्यापैकी एक जण आहे तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करतो, त्याच्या दररोजच्या लाईफला वैतागलेला आहे. दुसरा एक जो आहे त्याला फिल्म मेकर बनायचं आहे, बट बिकॉज ऑफ नॉट गेटिंग इनफ फंडिंग किंवा अपॉर्च्युनिटीज त्यामुळे तो देखील फ्रस्ट्रेट झालेला आहे. असं प्रत्येकाची आपापली कहाणी आहे आणि वैतागून सगळेजण ठरवतात आपल्याला पैसा 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 हवाय, तर त्यासाठी एक क्विक मनी म्हणून ते बघतात युट्यूबकडे अँड दे स्टार्ट देअर ओन युट्यूब चॅनल. युट्यूब चॅनलवरती ते काय करतायत, लोकांची फसवणूक करतायत. लोकांना ते मुद्दाम कुठला तरी एखादा बंगला पॅलेस दाखवतायत आणि तिथे खोटी भूतं वगैरे बसवतायत आणि इट्स हॉन्टेड, तो एक भूत बंगला असं म्हणून व्हिडिओ टाकतायत. पण हे सगळं करत असताना एक गोंधळ उडतो आणि लोकांना व्ह्युअर्सना डिरेक्टली लाईव्ह व्हिडिओ जातो आणि त्यांना समजून जाते की अरे हे आपल्याला बनवताय. सो तिथे देखील त्यांना फटका बसतोय. सगळ्या गोष्टीला वैतागून फायनली एकदा ऍक्च्युअली ते एका पॅलेसमध्ये जातात विच इज हॉन्टेड आणि तिथे त्यांना एक ब्लॅक मॅजिकचं पुस्तक सापडतं, तंत्रशस्त्र नावाचं. त्या पुस्तकामध्ये काही काही गोष्टी लिहिलेल्या असतात, ते वाचतात आणि त्या रात्रीपासून जेव्हा ते घरी येतात त्याच्यानंतर त्यांच्या घरामध्ये 4च्या ऐवजी आता 5 जण आहेत. एक जण त्यांना कंपनी द्यायला तयार आहे. तो आपला वेगळा कुणी नाही, तो आहे आपला घोस्ट. सो आता त्या घोस्ट बद्दल तो टिपिकल मला त्रास देणारा काहीतरी रक्तबंबाळ चेहरा आहे, असं काही तुम्हाला हॉरिबल चेहरा बनलेला नाहीये. तो तुमच्या माझ्यासारखा एक कॉमन साधा माणूस आहे, पण त्याची एक वेगळी ट्रॅजेडी आहे लाईफची. सो बकासूर. का बकासूर म्हटलंय? सगळ्यांना माहिती आपल्या पौराणिक कथांमधलं बकासूर म्हणजे काय. सो त्याचा अर्थ तो बका बका खातो असं नाही, पण तो खातो पुष्कळ जास्त. सो हा जो बकासूर आहे इथला देखील या फिल्म मधला, तो बिचारा एक अतिशय अनाथ फॅमिलीमध्ये, म्हणजे त्याचे आईवडील लहानपणी गेले आणि त्याला लहानपणापासून एक खाण्याची खूप जास्त आवड म्हणण्यापेक्षा त्याला तो त्रासच आहे, त्याला रोग जडला, त्यामुळे त्याला किती खाल्लं तरी इनफ होत नाहीये. मग जोपर्यंत त्याची आजी असते ती त्याला 2 वेळेच्या ऐवजी 4 वेळेचं खायला कंटिन्यू बनवून घालत असते. पण जेव्हा आजी देखील जाते त्यानंतर त्याच्या खाण्यापिण्याचे हाल होतात आणि गावातले लोक कसे त्याला वाळीत टाकतायत, त्याला 2 निवाले सुखाचे मिळत नाहीये. सो बेसिकली त्यामुळे तो एक अतृप्त आत्मा झालाय. जेव्हा त्याचा मृत्यू होतो त्याची भूक भागलेलीच नाहीये. मग आता हा बरोबर एका रूपाने अंशाने तो त्या फॅमिलीमध्ये या 4 बॅचलर्सच्या कुटुंबामध्ये सामील झालेला आहे आणि तो वेगळा काही त्रास देत नाही बरं का. घरामध्ये तो कोणाला भूती दाखवते, कोणाची झोप उडवते असं नाही. त्याला काय करायचंय, त्याला घरातलं सगळं अन्न खाऊन टाकायचंय. त्यामुळे तुम्ही विचार करा, तुमच्या घरामध्ये दररोज तुम्ही लंच बनवताय, डिनर बनवताय, बनवल्यानंतर जेवायला बघताय तर सगळी भांडी रिकामी, काय वाटेल तुम्हाला? सेम थिंग या चौघात जण. आणि ते तर बॅचलर येतो, त्यांना बाहेर जाऊन दररोज खाणं परवडत पण नाहीये. डोक्याला हात मारतायत, नेमकं चाललंय काय? पहिल्यांदा वाटतं बाहेर गेलेले होते, घरी येऊन बघतायत तर देर इज नो फूड. अच्छा, मग चोर आला असेल का? चोर आलाय तर तो काय उपासमार झालेला चोर आहे का? त्याला पैसे चोरायचे नव्हते, बाकी सगळं सेफ आहे, पण अन्न गायब आहे. मग नंतर हळूहळू त्यांना समजतं अरे बापरे, वी हॅव बीन हॉन्टेड विथ दिस घोस्ट. आणि हा घोस्ट कोण आहे तर तो नंतर घोस्ट स्वतःहून त्याला सगळ्या त्या 4 जणांना स्वतःची स्टोरी सांगतो आणि तो घोस्ट ऍक्च्युअली सगळ्यांचा फ्रेंड बनतो. त्यामुळे हलका फुलका माहोल मूवीमध्ये क्रिएट केलेला आहे. मग थोडंसं ह्याच्या या खाण्याच्या टॅलेंटचा वापर करून 4 जण आपली पैशाची भूक पण भागवतात. वेगवेगळ्या कॉम्पिटिशन मध्ये त्या गोष्टी जिंकतात आणि दे बिकम गुड फ्रेंड्स. पण फायनली कुठल्याही आत्म्याला एक शेवटी मुक्ती मिळणं गरजेचं असतं आणि ज्यावेळी तो एक क्लायमॅक्सचा सीन येतो त्यावेळी या 4 सोबत त्याचं बॉन्डिंग इतकं स्ट्रॉंग झालंय आणि ही हॅज सपोर्टेड एव्हरीबडी. आणि त्याचबरोबर त्या भूताला देखील तो कायम मायेला प्रेमाला असूसलेला असं होता. या 4 त्यांना एक जवळचा मित्र किंवा कुटुंबीय त्याला मिळतात आणि तो देखील तृप्त झालेला आहे. सो दिस इज द एंटायर प्लॉट. मूवी राईट आणि डिरेक्ट केलेला आहे S.J. शिवाय यांनी आणि अतिशय सुंदर काम केलेलं आहे. अनफॉर्च्युनेट थिंग ही आहे, मला जी सांगावीशी वाटते जरूर, ऑगस्टमध्ये सिनेमा रिलीज झाला. जसं मी म्हटलं तुम्हाला, कुठल्याही थर्ड क्लास मूवीज आय वुड से, त्या मूवीची नावं आपल्याला सतत ध्यानी मनी असतात. समोर 10 वेळा आपल्या पुढे त्याचा मारा केला जातो. टीव्हीवरती ऍडव्हर्टाईज त्यांचे येत आहेत, रेडिओला तुम्ही ऐकताय, इंस्टाग्राम, फेसबुक, सोशल मीडिया, युट्यूब, एव्हरीवेअर यू सी दोज पोस्टर्स अँड एव्हरीथिंग. पण अशा मूवीची चर्चा का बरं होत नाही? आणि जसं मी म्हटलं, मूवीचं ऍक्च्युअली
बजेट जे होतं अनफॉर्च्युनेटली ते बजेट देखील रिकव्हर झालेलं नाहीये. मूवी एक रफली अराउंड 1.5 कोटीमध्ये बनलेला मूवी आहे आणि मूवीने बॉक्स ऑफिस कलेक्शन फक्त 76 लाखांचं केलं. दॅट इज अ सॅड पार्ट. आणि आता तर ऑफकोर्स आपल्याकडे ही अपॉर्च्युनिटी आहे तो थिएटरमध्ये बघण्याची, पण OTT वरती अवेलेबल आहे. Amazon प्राईम व्हिडिओ, यू कॅन वॉच इट देअर. ठीक आहे. सो मला असं वाटतंय जर तुम्हाला तुमचा संडे हलका फुलका करायचा आहे आणि एक मस्त काहीतरी छान रिलॅक्स स्टोरी ज्याच्यामध्ये अतिशय फापट पसारा नाहीये, माल मसाला भरलेला नाहीये, ऍट द सेम टाइम यू कनेक्ट विथ द स्टोरी आणि तुम्ही हलक्या फुलक्या मनाने हवेत तरंगत तरंगत घरी परत येता, तर त्यासाठी हा मूवी नक्की बघावा. सो आजचा रिव्ह्यू आपण इथेच संपूयात. रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा. पुढच्या वेळी आपण भेटूयात अजून एका रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत धन्यवाद.